नमस्कार मैत्रिणींनो, इथे मस्त आपल्याला असं कारलं बनवायचं आहे। माझ्या टेरेसच्या बागेतील कारले आहेत। इथे मीठ हळद घेतलेला आहे, अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि 3-4 कारले आहेत। आता आपण ते चिरून घेऊया, त्याचे छोटे छोटे तुकडे करूया। अशा प्रकारे बघा, बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण 10-5 मिनिटे झाकून ठेवून देऊया। 10-5 मिनिटे झालेले आहेत। आता आपण शिजण्यासाठी टाकून देऊया। 5 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि कारल्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता हे गॅसवर आपण शिजण्यासाठी ठेवलेले आहेत। बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत कारले। आता आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया। बघा, स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता आपले 2 पाण्याने कारले धुतलेले आहेत, कोरडे झालेले आहेत। आता आपण बनवण्यासाठी घेऊया। आता गॅसवर एक छोटा पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण ते कारले तळून घेऊया। जास्त तळायचे नाही, आपल्याला थोड्या वेळ ठेवायचे आहे। आता आपण ते तेल गाळणीने गाळून घेऊया, म्हणजे आपले कारले मोकळे फडफडीत होतील। अशा प्रकारे जराही तेल नाही त्या कारल्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। हळद टाकूया थोडीशी, मिरची पावडर, घरचा मसाला, धने पावडर आणि हिंग आणि चांगलं परतून घेऊया। पॅन गरम आहे। एकदम मोकळं फडफडीत असं कारलं आपण बनवलेलं आहे। फोडी खूपच छान लागतात, अजिबात कडू लागत नाही। अशा प्रकारे आपले कारल्याची भाजी तयार झालेली आहे, सुक्की मोकळी। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही अशा प्रकारे बनवून खा, अजिबात कडू लागत नाही, एकदम चविष्ट कारलं लागतंय। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा। मस्त झालेलं आहे कारलं आपलं, न आवडणारे सुद्धा खातील। अशा प्रकारे कारलं झालेलं आहे।